अंकुशचे डोळे सुजले होते. असं वाटत होतं की रात्रभर तो खूप टेन्शनमध्ये होता. ममताताईने त्याला धीर देऊन सांगितलं होतं की सगळं व्यवस्थित होईल, वृंदाचं ऑपरेशन व्यवस्थित होईल, तू आता जाऊन झोप, तुझे डोळे फार सुजले आहेत. आता मी आली आहे, मी डॉक्टरांना भेटून येते. हॉस्पिटलमध्ये ममताताईचे पॉझिटिव्ह विचार ऐकून अंकुशला जरा बरं वाटलं. हॉस्पिटलमध्ये अंकुश एकटा होता म्हणून तो खूप घाबरला होता. पण ममताताईच्या बोलण्याने त्याच्या मनात आता उत्साह निर्माण झाला होता. आज अंकुशला ममताताईच्या आधाराची खूप गरज होती. ममताताई वृंदाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होत्या. ममताताई त्यांच्या मुलीच्या वृंदाच्या प्रत्येक निर्णयाला महत्त्व देत होत्या, जसं की अंकुश आणि वृंदाच्या लग्नाचा निर्णय. वृंदा आणि अंकुशच्या लग्नाच्या वेळेस अंकुशच्या घरचे खूप नाराज होते. अंकुशच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते की लग्न झाल्यावर पण वृंदाने जॉब करावा. परंतु वृंदाला काही झालं तरी तिला तिचा जॉब सोडायचा नव्हता. तिने खूप मेहनतीने PhDची डिग्री मिळवली होती आणि तिथेच युनिव्हर्सिटीमध्ये वृंदाची ओळख अंकुश सोबत झाली होती आणि नंतर दोघांची मने जुळली. त्या दोघांमध्ये अबोला पण खूप होता. दोघांना पण पुस्तक वाचायला, संगीत ऐकायला आणि नाटक बघायला खूप आवडत होते. जेव्हा दोघांना पण PhDची डिग्री मिळाली तेव्हा ते दोघे पण कॉलेजमध्ये प्रोफेसर बनले होते आणि मग दोघांनी पण सोबतच आयुष्य घालवायचे हा पण निर्णय घेतला होता. पण प्रपोज पहिल्यांदा वृंदाने केलं होतं. वृंदा अंकुशला म्हणाली होती की तुझी जीवनसाथी म्हणून माझी निवड करशील का? तेव्हा अंकुशने तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि अंकुशला असं वाटत होतं की आयुष्यातील सर्वात मोठं सुख त्याला मिळालं आहे. अचानक वृंदा अंकुशला म्हणाली की अंकुश, तू तुझ्या परिवाराबद्दल मला काहीच का नाही सांगितलं? प्लीज मला सांग ना. मला मोठा परिवार खूप आवडतो, ज्या परिवारामध्ये भाऊ बहीण, आई वडील, काका आत्या सगळे मिळून राहतील. कारण माझ्या घरी तर फक्त माझी आईच आहे. वृंदाच्या वडिलांचा जेव्हा मृत्यू झाला होता तेव्हा वृंदा 8 वर्षाची होती. वृंदाच्या वडिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ममताताई खूप कमजोर पडल्या होत्या. पण त्यांनी जेव्हा वृंदाकडे पाहिलं तेव्हा त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी बँकेमध्ये क्लर्कची परीक्षा दिली. तेव्हापासून त्यांनी निर्णय घेतला होता की त्या त्यांच्या मुलीसाठी आर्थिक स्थिती त्या खूप मजबूत करणार आणि वृंदा ज्या पदावर आहे ती फक्त तिच्या आईमुळे हे शक्य झालं आहे. वृंदा तिच्या आईबद्दल अंकुशला सगळं सांगत होती आणि अंकुशच्या मनात पण ममताताईबद्दल सन्मान निर्माण झाला होता. पण एका क्षणातच त्याला असं वाटू लागलं की तो तिला त्याच्या घराबद्दल काय सांगू की तिथे तर त्याच्या आईला घरातल्या स्त्रियांनी बाहेर जाऊन केलेलं काम आवडत नाही. त्याचे वडील तर गावाचे सरपंच होते. असं पण अंकुशच्या घरी खूप प्रॉपर्टी आहे आणि बाबांच्या हाताखाली 2 सेक्रेटरी पण होत्या आणि तेच पैशाची मोजणी करत होते. अंकुशला 2 बहिणी होत्या. जेव्हा त्या दोघींचं 12वी पर्यंत शिक्षण झालं, लगेच त्यांना एक चांगलं स्थळ बघून त्यांचं लग्न लावून दिलं आणि ही प्रथा अजून गावाकडे चालू आहे. मुली वयात आल्या की लगेच लग्न लावून देतात. घराची अशी परिस्थिती असल्यामुळे अंकुशला टेन्शन आलं की माझ्या घरातल्या माणसाबद्दल तिला काय सांगू. तो धर्मसंकटमध्ये पडला होता आणि कदाचित वृंदाने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले होते. त्यामुळे ती हळूच अंकुशला म्हणाली की न घाबरता सगळं काही मला तू बिनधास्त सांग. मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, त्यामुळे प्रेमात अजिबात काही लपवून ठेवायचं नाही. सांग, तुझ्या परिवाराबद्दल मला सगळं काही कळू दे. त्यानंतर
त्याच्या परिवाराबद्दल तिला सांगू लागला की कसा त्याचा परिवार अजून पण जुन्या विचारांवरच चालत आहे. परंतु वृंदाने खूप विचार करून त्याला सांगितले की अरे अंकुश, गावातल्या माणसांना बदलायसाठी वेळ लागतो. एकदा मला तिकडे घेऊन जा, कदाचित त्यांचे विचार मी बदलू शकेल. काही दिवसांनी अंकुश वृंदाला त्याच्या गावाकडे घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर अंकुशच्या आईने त्या दोघांचं खूप छान स्वागत केलं होतं. गावाकडलं घर आणि शेत पाहून वृंदाला खूप छान वाटलं. पण तेथील स्त्रियांना अजून पण डोक्यावर पदर घेऊन काम करावे लागत आहे हे पाहून तिला जरा तिथं कोंडल्यासारखं वाटू लागलं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा अंकुशने त्याच्या आईला सांगितलं की त्याला वृंदासोबत लग्न करायचं आहे, तर त्याच्या आईने सक्त नकार दिला. ती म्हणाली की तुला आम्ही तिथं फक्त शिकायला पाठवलं होतं आणि तुझ्या लग्नाबाबत निर्णय फक्त तुझेच वडील घेतील. तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी शेजारच्या गावातील सरपंचाची मुलगी पाहून ठेवली आहे. त्यांची प्रॉपर्टी आपल्यापेक्षा जास्त आहे, तरी पण तू शहरातील मुलगी का पसंत केलीस? अंकुशला हे ऐकून खूप वाईट वाटलं, कारण त्याला आधीच माहित होतं की त्यांना शहरातील मुलगी पसंत पडणार नाही. शिवाय घरातील वृंदाला सुनाचा दर्जा पण देणार नाहीत. त्यामुळे थोड्या वेळाने लगेच त्याने त्याच्या आईला आणि वडिलांना सांगितलं की मला तुमच्या प्रॉपर्टीबाबत काहीही घेणे देणे नाही. मी लग्न फक्त वृंदासोबत करणार आहे, कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि ती पण फक्त माझ्यावर खूप प्रेम करते. मला माफ करा, परंतु मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ पाहिलं आहे त्याला नकार सांगा. अंकुशच्या बोलण्यामुळे असा परिणाम झाला की त्या क्षणी त्याला त्याच्या घरातून प्रॉपर्टीमधून हाकलून दिले आणि त्या क्षणी अंकुश आणि वृंदा शहराकडे रवाना झाले. त्यानंतर ते दोघे पण ममता ताईपाशी गेले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या दोघांचे कोर्ट मॅरेज लावून दिले. ममता ताईंनी त्या दोघांना भरपूर आशीर्वाद दिले आणि नवीन गृहस्थीसाठी त्यांनी त्यांना भरवून दिलं. ते दोघे पण त्यासाठी नकार देत होते, परंतु ममताताईने त्यांना सांगितलं की लग्नाच्या वेळेस मुलींना हे सगळं दिले जाते, त्यामुळे मी हे सगळं प्रेमाने आणि रीतिरिवाजाने देत आहे, त्यामुळे मनाई करू नका. त्यानंतर दोघांनी पण हळूहळू स्वतःचे घर घेतले आणि असे दिवस पंख लागल्यासारखे उडू लागले. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली, कधी त्यांचे त्यांनाच समजलं नाही. एके दिवशी ममताताईने वृंदाला फोन केला आणि म्हणाल्या की बाळा, आता तुझ्या लग्नाला 3 वर्ष झाले आहेत, त्यामुळे तुमच्या संसार वेलीवर एखादं फूल उमललं पाहिजे. आईचं बोलणं ऐकून ती लाजली आणि म्हणाली की हो आई, तुझ्या म्हणण्यानुसार सगळं होईल. 2 महिन्यानंतर वृंदाने फोन करून तिच्या आईला गुड न्यूज सांगितली. वृंदाची आई पण ममता ताई खूप खुश झाल्या. बघता बघता 7 महिने पूर्ण झाले. वृंदाला बीपीचा त्रास होता, त्यामुळे डॉक्टरांनी तिला पूर्णपणे आराम करण्यासाठी सांगितला होता. त्यामुळे वृंदाने नोकरीमधून तिने सुट्टी घेतली होती. मुलीची तब्येत ठीक नाही हे पाहून नम्रताताई सुट्टीचा दिवस पाहून तिला भेटायला आल्या. येताना ममताताईने तिच्यासाठी तिला लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन आल्या होत्या. तिला आंब्याचं लोणचं खूप आवडतं म्हणून त्या खास करून घेऊन आल्या. वृंदाला 7 महिने पूर्ण झाले होते. वृंदासोबत गप्पा मारल्यानंतर संध्याकाळी लगेचच ममताताई त्यांच्या घरी निघून गेल्या. दुसऱ्या दिवशीच अंकुशचा फोन ममताताईला आला आणि तो ममताताईला म्हणाला की वृंदाचा बीपी खूपच वाढला आहे. तिला शेजारच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. कदाचित
वृंदाचं सिजर होऊ शकतं आंटी, मला काही समजत नाही. ममताताई त्याला म्हणाल्या की अंकुश बाळा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होत असतं, मी तिकडे येत आहे. वृंदा ममताताईच्या घरापासून 2 तासाच्या अंतरावर राहत होत्या. ममताताई खूप टेन्शनमध्ये स्वतःला सांभाळत तिच्याकडे जायला निघाल्या. हात जोडून देवाला प्रार्थना करू लागल्या की माझ्या मुलीला व्यवस्थित असू दे, तिची काळजी घे, तिच्या पोटात एक छोटं बाळ आहे, आईला आणि बाळाला व्यवस्थित राहू दे, अशा मनोमनी त्या प्रार्थना करू लागल्या. त्या देवाला म्हणाल्या की देवा, कोणती परीक्षा घेत आहेस काय माहीत, अंकुश तिथं स्वतःला कसा सांभाळत असेल आणि तिचं ऑपरेशन का होत आहे. आता तर फक्त 7 महिने पूर्ण झाले आहेत, असा विचार करता करता ममताताई हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं की अंकुशच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं. त्याचे रडून रडून डोळे लाल झाले होते. ममताताईंना पाहून अंकुशला राहवलं नाही आणि तो लहान मुलासारखा रडू लागला. ममताताईने त्यांच्या भावनांना कंट्रोल केला आणि त्याला सांभाळत म्हणाल्या की रडू नका, सगळं व्यवस्थित होत असतं, तुम्ही बघा, आपल्या वृंदाला काही सुद्धा होणार नाही, स्वतःचं मन मजबूत बनव. ममता ताई त्याला सांगत होत्या, परंतु त्यांच्या मनामध्ये पण अंकुशप्रमाणेच वादळ निर्माण झालं होतं. त्या अदृश्य दिसणाऱ्या देवाला नेहमी प्रार्थना करत होत्या, हे ईश्वर, कोणत्या जन्माचं पाप तू आमच्याकडून फेडून घेत आहेस. या अवस्थेत एक आई आपल्या मुलीला कशी पाहू शकते. प्लीज देवा, लवकरात लवकर माझ्या मुलीला व्यवस्थित कर. 1 तासानंतर दरवाजा उघडला. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. नर्सने इशाऱ्याने अंकुशला बोलावलं. अंकुश ममताताईसोबत जड पावलांनी नर्सकडे निघाला. तेव्हा वृंदाच्या कडेला उभा असणारी लेडी डॉक्टर अंकुशला म्हणाली की घाबरण्याची काहीच गरज नाही, सगळं व्यवस्थित झालं आहे. सिझरिंग ऑपरेशनमध्ये खूप वेळ लागला कारण वृंदा मॅडमचा BP नॉर्मलच होत नव्हता. जर BP मध्ये ऑपरेशन केलं असतं तर आई आणि बाळाला धोका होता, त्यामुळे उशीर लागला. त्यामुळे घाबरण्यासारखं आता काहीच नाही. पण बाळाला काही दिवसांसाठी काचेमध्ये ठेवावे लागेल आणि वृंदा मॅडमला पण बाळासोबत इथेच राहावे लागेल. वृंदाला मुलीचं इंजेक्शन दिल्यामुळे ती अजून बेशुद्ध आहे. त्या अर्ध्या तासाने शुद्धीवर येईल आणि नंतर ती तुम्हाला बोलू शकते. डॉक्टरांचं बोलणं ऐकून ममताताई आणि अंकुशचा जीव जीवात आला. दोघांच्या पण डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. ते काही म्हणायच्या आधीच तेथील नर्स त्यांना म्हणाली की तुम्हाला छोट्याशा बाळाला, परीला पाहायचं नाही का, तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला बाळ दाखवते. असं म्हणून नर्स अंकुशला आणि ममताताईंना सोबत घेऊन निघाली. तिथं गेल्यानंतर एका काचेमध्ये एका भावलीसारखं बाळ झोपलं होतं. मुलगी खूप सुंदर, कोमल आणि गोरीपान दिसत होती. नर्स म्हणाली की हिला आताच दूध पाजून झोपवलं आहे. तिचं जरा वजन कमी आहे, पण काहीच हरकत नाही, 1 महिन्यातच तिचं वजन वाढत असतं. त्या बाळाला पाहिल्यानंतर ममताताईंनाच बालपण आठवलं. ती मुलगी सेम वृंदासारखीच दिसत होती. तेव्हाच फोनची रिंग वाजली. अंकुशने पाहिलं की त्याच्या मोबाईलवर त्याच्या आईचा फोन आला आहे. त्याने लगेच फोन उचलला. त्याची आई म्हणाली की बाळा, सगळं व्यवस्थित आहे ना, वृंदा कशी आहे. पण आई, तुला हे सगळं कसं कळालं. अंकुश रडत आईला म्हणाला. अंकुशची आई म्हणाली की मला ममताताईचा फोन आला होता. बरं आई, वृंदा व्यवस्थित आहे. आणि हो आई, तुला नाच झाली आहे. आणि हो आई, ती तुझ्यासारखी सुंदर आहे.
आणि हो आई बाबा कुठे आहेत, त्यांना माझी आठवण येते का? बाळा, आम्ही आता 1 तासात तिथे पोहोचत आहे, तेव्हा तू बाबासोबत बोलत बस. बाळा, जशी परिस्थिती काल होती तशी आज असेल असं आपण कधीच गृहीत धरायचं नाही. तुझे बाबा आता खूप बदललेले आहेत. ते तुझी नेहमी आठवण काढत असतात. कदाचित ते तुला मनातल्या मनातच तुझी माफी मागत असतात. त्या दिवशी जे झालं ते खूप चुकीचं झालं. ममताताई हे सगळं ऐकत होत्या आणि अंकुश काय बोलत आहे ते सुद्धा त्यांना माहीत होतं. त्या विचार करतात की काही दिवसांसाठी नाती रुजतात पण तुटत नसतात. त्यामुळे म्हणतात की शेवटी आपली नाती आपलीच असतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.